Today we will deal with the kingdom fungi. Kingdom fungi. It is the unique kingdom of heterotrophic organism. All the organisms of kingdom fungi are heterotrophic. It means they do not having their their own machinery to produce food material. As they are not heterotrophic, they do not have a chlorophyll pigments. So all the organisms included in kingdom fungi are heterotrophic organisms. Okay. These organisms of kingdom fungi kingdom fungi are cosmopolitan. Cosmopolitan means they present everywhere. These organisms present everywhere. That's why the name, they are called as cosmopolitan. Fungi are cosmopolitan. Why they are said to be a cosmopolitan? Because they present everywhere and occur in air, water, soil, on animals and plants. Present in air, some fungi are present in water, soil, and on the other animals and plants. They prefer to grow in a warm and humid places. कुठे येतात फंजाई शक्यतो? वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस मध्ये. एक्झाम्पल, ब्रेड माउल्ड. आपण खूप दिवसाचा जर ब्रेड पडलेला असेल तर त्याच्यावरती सुद्धा फंगस ग्रो झालेले असतात. ऑरेंज रोड्स हा डिसीज आहे, फंगल डिसीज आहे ऑरेंज रोड्स प्लांट्स मध्ये होणारा. मशरूम जे आपण कन्झ्युम करतो ऍज अ फूड, ते सुद्धा फंगस आहे. टोडस्टूल हा मशरूमचाच एक टाईप आहे, ते सुद्धा फंगस आहे. फक्त हे पॉइझनस असतं. टोडस्टूल मशरूम इज पॉइझनस. White spot on mustard are also one of the fungi, and it is due to the parasitic fungus. इथं पाहता येतील तुम्हाला हे जे व्हाईट स्पॉट दिसतात किंवा हे जे ब्लॅक कलरेशन आहे ब्रेडवरचं, ते जर थोडं मॅग्निफाय केलं तर ते अशा पद्धतीने ग्रो झालेलं असतं. आणि हे फंगसचे वेगवेगळे पार्ट्स या ठिकाणी तुम्हाला दिसतात. दिस इज मायक्रोस्पोरेंजियम और स्पोरेंजियम. स्पोरेंजियम मधून हे जे स्पोर्स बाहेर पडतात ते ज्यांच्यामधून ते रिप्रोड्यूस करू शकतात. रिप्रोडक्शन बाय स्पोर फॉर्मेशन. And this connection, long tubular connection within the two bodies of the fungus, is called as a stolon. The network like structure which get penetrated into the braid is called as a rhizoid. And the tubular structure on the top of which there is a sporangium, that tubular structure is said to be a sporangiophore. Okay, आपण डिटेल मध्ये नावं पाहणारच आहोत त्यांची नंतर. Kingdom fungi, some fungi are act as a source of antibiotics. भरपूर खूप सारे अँटीबायोटिक आपल्याला फंगस पासून मिळतात. किंगडम मोनेरा मध्ये पण मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे. ॲक्टिनोमायसिटीस च्या अंडर आपण पाहिलं होतं. स्ट्रेप्टोमायसिस प्रोड्यूस स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक आहे. तसंच किंगडम फंजाय मधले बरेचसे आपल्याला अवेलेबल आहेत असे ड्रग्स, अँटीबायोटिक ड्रग्स जे आपल्याला फंगस पासून मिळतात. पेनिसिलियम इज द नेम ऑफ अ फंजाय which produce antibiotic penicillin, and which was the first antibiotic discovered. Penicillin was the first antibiotic discovered. लक्षात ठेव, कधी विसरू नका.
and which was discovered by Sir Alexander Fleming. Sir Alexander Fleming, and it was a serendipity. तो जो शोध लागला ना पेनिसिलिनचा, तो अचानक लागलेला आहे. ऍक्च्युली जे अलेक्झांडर फ्लेमिंग होते ते एका वेगळ्या बॅक्टेरियावर स्टडी करत होते आणि त्या सॅक्युरोमायसिस बॅक्टेरियाचं नाव आहे त्याच्यावर स्टडी करत होते आणि त्याच्यावर स्टडी करता करता त्यांना अचानक ह्या अँटीबायोटिकचा शोध लागला. अशी जे सगळे रिसर्च आहेत की ऍक्च्युली वेगळ्या गोष्टीवर स्टडी चालू होता आणि काहीतरी वेगळीच गोष्ट डिस्कवर झाली, त्या अशा रिसर्चला म्हणतात सेरेंडिपिटी. ओके. युनिसेल्युलर फंजाय एकच आहे, एकच एक्झाम्पल आहे युनिसेल्युलर फंजायचं. ईस्ट कधीच विसरायचं नाही. ईस्ट इज द युनिसेल्युलर फंजाय इट इज यूज टू मेक द ब्रेड अँड बियर. अल्कोहोल इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा ईस्टचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अदर फंगल डिसीजेस इन प्लांट्स अँड ॲनिमल्स, एक्झाम्पल व्हीट रस्ट कॉझिंग पुसिनिया. जो गव्हावर पडणारा तांबेरा हा जो रोग आहे तो पुसिनिया या फंगसमुळे होत असतो. आणि इथं तुम्हाला पाहू शकता जे फंगसमध्ये नेटवर्क असतं ते त्याला आम्ही मायसिलियम म्हणतो. मायसिलियम जे खालच्या साईडला नेटवर्क आहे त्याला मायसिलियम म्हणतात. आणि मायसिलियम मध्ये तुम्ही बघू शकता असे इथं पार्टिशन आहे बघा, इथे पार्टिशन आहे, इथे पार्टिशन आहे. ओके ओके, असे पार्टिशन्स आहेत. पार्टिशन असेल तर त्याला म्हणतात सेप्टेट. काय म्हणतात त्याला? सेप्टेट. आणि हे जे सगळे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत दे आर नोन ॲज long thread-like structures are known as hyphae. And hyphae having a partitions, so it is said to be a septate hyphae. जर पार्टिशन असतील तर त्याला म्हणतात सेप्टेट hyphae. ओके, आणि जर नसतील तर त्याला म्हणतात असेप्टेट hyphae. आणि आता बघा इकडे पहा, इथं सेप्टम नाहीयेत कुठे, इथं कुठे सेप्टम नाहीयेत. आणि सेप्टम नसल्यामुळे काय झालेलं आहे, सेप्टम नसल्यामुळं काय झालेलं आहे इथं सगळे जे यातले प्रत्येक सेल मधला जो न्यूक्लियस आहे ना ते न्यूक्लियस आता त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सेप्टम नसल्यामुळं ते न्यूक्लियस आता एकत्रच आलेले आहेत सगळे. आणि असे जे न्यूक्लियस एकत्र असतील तर दॅट स्ट्रक्चर इज सेड टू बी अ मल्टी न्यूक्लिएटेड. सो इट इज मल्टी न्यूक्लिएटेड असेप्टेड हायपी. Such a structure is known as सिनोसायटिक हायपी. याच्यावर क्वेश्चन येतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिनोसायटिक हायपी, मल्टी न्यूक्लिएटेड असेप्टेट हायपी इज नोन एज सिनोसायटिक हायपी. and here it is there is a partition. Here one nucleus, here another nucleus, and there is a partition. Here you can see here is a partition. असे पार्टिशन जर असतील, असे सेप्टम म्हणजे पडदा. बायोलॉजीमध्ये जिथे जिथे सेप्टम मिनिंग येईल ना वर्ड तर त्याचा मिनिंग असतं पडदा आहे. ओके, असे सेप्टम आहेत. सेप्टम असल्यामुळे काय झालं, दोन सेप्टम मध्ये एकच न्यूक्लियस आहे. आणि फंगसला सेल वॉल असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मोनेरा सेल वॉल इज प्रेझेंट. किंगडम प्रोटिस्टा काहींना सेल वॉल असते, काहींना नसते. ओके, काहींना असते काहींना नसते. पुढं फंजाय सेल वॉल असते 100%. प्लांटीला पण सेल वॉल असते, फक्त ॲनिमल याला सेल वॉल नसते. ओके, मग यांची सेल वॉल कशाने बनलेली असते? It is made up of chitin and polysaccharide. Cell wall is made up of chitin and polysaccharide. So this is a fungal network you can see here. Most fungi are saprophytes. Saprophytes which means which survives on dead matter. जे मेलेल्या ॲनिमल्सवर प्लांट्सवर जगतात ना त्यांना म्हणतात सॅप्रोफाइट. आणि जे लिव्हिंग प्लांट्स ॲनिमल्सवर जगतात त्यांना म्हणतात पॅरासाइट्स. ओके, सॅप्रोफाइट. आणि कसं मोड ऑफ न्यूट्रिशन असतं मी तुम्हाला सांगितलंय. फंगसचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं असतं, दे सिक्रीट एन्झाइम्स ऑन द बॉडी ऑन विच दे आर ग्रोईंग, and the enzymes digest the dead matter outside the fungal body, and fungus just absorb the digested food material. So such mode of nutrition is called as absorption mode of nutrition. ज्याच्यावर ते ग्रो होतात तिथं फक्त त्यांचे एन्झाइम रिलीज करतात ते फंगस, आणि रिलीज केलेले एन्झाइम डायजेस्ट करणार ते मॅटर ज्याच्यावर ते ग्रो होतात ते, आणि मॅटर ते डायजेस्ट झाल्यानंतर ते फक्त ऍब्झॉर्ब करणार. Such a mode of nutrition is said to be a saprophytic mode of nutrition. Some fungus are parasitic. Example माहिती असू द्या, Albugo, ALBUGO. This is not given here, but the example we must know. ALBUGO. Albugo is an example of parasitic fungi.
सम लाईव्ह ॲज अ सिम्बायोन्ट्स, आणि काही फंगस असे असतात की ते दुसऱ्यांसोबत पार्टनरशिप करतात, रिलेशनशिप करतात. त्या त्या टाईपच्या रिलेशनशिपला किंवा असोसिएशनशिपला आम्ही सिम्बायोसिस म्हणतो. सिम्बायोसिस नवीन टर्म नाही आहे तुमच्यासाठी. या अगोदरही मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगितले आहेत सिम्बायोसिसचे. इन असोसिएशन विथ अल्गी लायकेन्स, जर अल्गी सोबत असोसिएशन असतील फंजाय, दे प्रोड्यूस लायकेन. दगडफूल, मराठीतून त्याला दगडफूल म्हणतात, जे ह्याचा आपण याच्यामध्ये वापरतो, कॉन्डिमेंट्स म्हणून वापरतो, मसाल्याचे पदार्थ म्हणून. अँड विथ द रूट्स ऑफ हायर प्लांट्स दे आर सेड टू बी अ mycorrhiza. Means what? Means if fungi is in association with algae, the product is said to be a lichen. And if fungi is in association with the roots of higher plants, then the product is said to be a mycorrhiza. रिप्रोडक्शन कसं होतं फंजाईमध्ये? रिप्रोडक्शन इन फंजाई इट इज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये परत 3 पार्ट आहेत. फ्रॅगमेंटेशन, स्पायरोगायरामध्ये कसं फ्रॅगमेंटेशन होतं त्या टाईपचं फ्रॅगमेंटेशन आहे. फ्युजन आहे, बडिंग आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, या 3 टाईपने होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन हेही त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय स्पोर फॉर्मेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं तर फंगसमध्ये बाय स्पोर फॉर्मेशन. हिअर यू कॅन सी दिस इज वन ऑफ द टाईप ऑफ फंजाय. इथं स्पोरेंजियम असं सर्क्युलर नाहीये, म्हणजे तुम्ही म्युकर मध्ये, रायझोपस मध्ये जसं पाहता की स्पोरेंजियम कसा असतो असं सर्क्युलर असतो, तसं इथं तसं नाहीये. तर स्पोर अटॅच येते एकमेकांना आणि स्पोर फॉर्म्स अ चेन ऑन दी कॉनिडिओफोर्स. कॉनिडिओफोर म्हणजे ज्याच्यावर स्पोर प्रोड्यूस होतात त्याला म्हणतात कॉनिडिओफोर्स. कॉनिडिओफोर्स ऑन विच स्पोर्स आर प्रोड्यूस्ड, आणि दिस स्पोर्स आर कॉल्ड एज कॉनिडिया. स्पोर्स आर सेड टू बी अ कॉनिडिया. आणि इथून बाहेर पडलेले स्पोर्स मग ते एअर करंट थ्रू ट्रॅव्हल होणार एखाद्या डॅम्प आणि वॉर्म प्लेसला, ते तिथे पडणार आहेत. तिथं पडल्यानंतर ते जर्मिनेट होतात. अँड स्पोर जर्मिनेट झाले की ते फॉर्म अ व्हेजिटेटिव्ह बॉडी लाईक दिस. they form a vegetative body like this. It will grow again and again and form a hyphae okay. Sexual reproduction occurs through oospores, ascospores and basilospores. आता हे याच्यावरूनच आपण फंगसचे टाईप पाहणार आहे. अस्कोमायसिटीज, बॅसिलोमायसिटीज वगैरे वगैरे. अँड दे आर प्रोड्युस्ड इन अ डिस्टिंक्ट स्ट्रक्चर कॉल्ड फ्रुटिंग बॉडीज. कुठे स्पोर तयार करतात हे? अस्कोस्पोर किंवा बॅसिलोस्पोर. हे स्पोर वेगळे, यांना म्हणतात कॉनिडिया, जे असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये हेल्प करतात. हे स्पोर वेगळे, ज्यांना म्हणतात ऊस्पोर किंवा अस्कोस्पोर किंवा बॅसिलोस्पोर, जे हेल्प करतात सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये. ओके. फ्रुटिंग बॉडीज लाईक दिस. मशरूम सारखं तुम्हाला काहीतरी स्ट्रक्चर दिसते आता हे क्लिअरली. तर मशरूमच्या ह्या आतल्या साईडला, इथं या आतल्या साईडला हे बॅसिलोस्पोर किंवा अस्कोस्पोर्स डेव्हलप होत असतात. ओके. Next one is the reproduction in a fungi. Sexual reproduction occurs through 3 steps. Plasmogamy म्हणजे फ्युजन ऑफ अ प्रोटोप्लाझम और फ्युजन ऑफ अ सायटोप्लाझम असं म्हणा तुम्ही. फ्युजन ऑफ द मी सायटोप्लाझम म्हणलं तर ते थोडं चुकीचं आहे असेल, कारण म्हणजे मग दोन फंगसच्या दोन बॉडी किंवा दोन सेलमध्ये असलेलं सायटोप्लाझम फक्त फ्यूज होणार, मग न्यूक्लियस फ्यूज होणार नाही. इथं न्यूक्लियस पण फ्यूज होत असतो, त्याला आम्ही म्हणतो कॅरिओगॅमी. पुढची जी स्टेप आहे यातली फ्युजन ऑफ 2 न्यूक्लियस कॉल्ड एज कॅरिओगॅमी. थर्ड वन इज अ मिओसिस. Meiosis means what? We already know, in which a single cell produce 4 haploid cells through 2 steps. 2 मेन स्टेप्स असतात त्याच्या, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. ओके. ह्या 3 स्टेप मधनं यांचं रिप्रोडक्शन होत असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू कॉनिडिया. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पण स्पोर फॉर्म होतात, बॅसिलोस्पोर, अस्कोस्पोर, ऊस्पोर. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 3 स्टेप आहेत मेन, माहिती असू द्या. प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी अँड मिओसिस. प्लाझ्मोगॅमी मध्ये फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम बिटवीन 2 मोटाईल और नॉन मोटाईल गॅमेट्स. गॅमेट्सचा प्रोटोप्लाझम पहिल्यांदा फ्यूज होणार, नंतर त्यांचे न्यूक्लियस फ्यूज होणार आणि नंतर फायनली त्यांच्यामध्ये मिओसिस होणार आहे. ओके. झायगोट रिझल्टिंग इन हॅप्लॉइड स्पोर वन्स अगेन. नाव व्हॉट हॅपन हिअर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
रिप्रोडक्शन असेक्शुअली, सेक्शुअली अँड व्हेजिटेटिव्हली 3 वेजनी होऊ शकतं फंगसमध्ये. ओके. इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन, this is very important. Please keep in mind this, we called as a डायकॅरियॉन स्टेज. त्या स्टेजला आम्ही डायकॅरियॉन स्टेज म्हणतो. काय असतं डायकॅरियॉन स्टेज मध्ये ऐकून घ्या. हे बघा, स्पोर्स फॉर्म झाले, स्पोर्स पासून काय होणार आहे, हायफी फॉर्म होणार आहे, डेव्हलप होणार. या आधीच्या आपण फिगर मध्ये पाहिलेलंच आहे. इथे स्पोर्स आहेत, स्पोर्स काय होणार, जर्मिनेट होतात. जर्मिनेट झाल्यानंतर त्यांची ग्रोथ होणार चांगली आणि दे फॉर्म हायपी. हे पूर्ण हायपी. हायपी नंतर हे एरियल हायपी. एरियल हायपी प्रोड्यूस कॉनिडिओफोर्स अँड कॉनिडिओफोर्स टर्मिनेटेड विथ द टर्मिनली दे हॅव अ कॉनिडिया. ओके. सिमिलरली इथे पण काय होणार, ज्या वेळेस हे जे स्पोर्स आहेत ते स्पोर्स हायपी फॉर्म करतील, हायपी परत स्पोर फॉर्म करतील, स्पोर परत हायपी फॉर्म करतील. हे असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे. ओके. स्पोर्स पासून हायपी होतात ते आपण आधीच्या फिगर मध्ये पाहिलेले आहे. आता हायपी, त्यातल्या हायपी मध्ये एक हायपी ऍक्ट होतं पॉझिटिव्ह, एक हायपी ऍक्ट होतं निगेटिव्ह. म्हणजे जसं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असतं तसं. आणि हे जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आहे, मेल हायपी आणि मेल पॉझिटिव्ह हायपी आणि निगेटिव्ह हायपी दोन्ही पण फ्यूज होणार. फ्यूज झाल्यानंतर हे मी तुम्हाला बोर्डवरती पण चांगल्या पद्धतीने दाखवेल, टेन्शन घेऊ नका. फ्यूज झाल्यानंतर त्यांचा सगळा प्रोटोप्लाझम वगैरे फ्यूज होतो, मग तर न्यूक्लियस फ्यूज होत नाही. मग दोघांचा प्रोटोप्लाझम एकच राहतो पण न्यूक्लियस वेगवेगळे राहतात. मग अशा कंडिशनला म्हणतात प्लाझ्मोगॅमी. अशा कंडिशनला म्हणतात प्लाझ्मोगॅमी. आणि नंतर थोड्या वेळाने जर सपोज प्रॉपर कंडिशन नसतील त्या हायपीच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करण्यासाठी, तर ते तसेच राहतात. बॅसिलियस स्पोर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ही जी डायकॅरियन स्टेज आहे, ज्याच्यामध्ये दोन न्यूक्लियस, दोन पॉझिटिव्ह हायपी आणि निगेटिव्ह हायपी, या दोघांचे न्यूक्लियस एकत्र आहेत मात्र फ्यूज झालेले नाहीत. याच कंडिशनला म्हणतात डायकॅरियन. डाय म्हणजे दोन, कॅरियन म्हणजे न्यूक्लियस. खूप सोपं आहे बायोलॉजी, शब्दांचा अर्थ समजून घ्या फक्त. डाय म्हणजे दोन, कॅरियन म्हणजे न्यूक्लियस. दोन न्यूक्लियस एकाच सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण फ्यूज झालेले नाहीयेत. आणि ते दोन्ही न्यूक्लियस वेगवेगळ्या पॅरेंट्सचे आहेत. जसं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल गॅमेट, फिमेल गॅमेट आपण म्हणतो, तसं इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे सिम्बॉल वापरले जातात. आणि ज्यावेळेस न्यूक्लियस फ्यूज होतील त्या कंडिशनला म्हणायचं कॅरिओगॅमी. कॅरिओगॅमीच्या आणि प्लाझ्मोगॅमीच्या मधली जी स्टेज आहे दॅट इज कॉल्ड एज डायकॅरियन स्टेज और हेटेरोकॅरियोटिक, N+N condition. And when nucleus get fused, then it is said to be a 2N condition. And that nucleus, when nucleus get fused, the resultant cell is known as zygote. And zygote is diploid, undergo meiosis. Zygote is diploid, undergo meiosis to produce haploid spore. फंगसचे स्पोर कधीही हॅप्लॉइड असतात आणि हॅप्लॉइड स्पोर प्रोड्यूस करण्यासाठी काय करावं लागणार आहे, मिओसिस करावं लागणार आहे. म्हणून ही जी इथपर्यंतची कंडिशन आहे, कॅरिओगॅमी टू झायगोट, ही कंडिशन आहे ती डिप्लॉइड आहे, 2N आहे. पण मिओसिस झाल्यानंतर पुढचेच कंडिशन सगळ्या कशा असतील, हॅप्लॉइड असतील. ओके. काय काय होतं बघा, आपण ते मी आता सांगितलेलं तेच आपण इथं पाहतोय कसं ह्याच्यामध्ये. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन, two haploid hyphae come together and fuse. Now you can see here in a basidiomycetes, which is one of the type of fungi. 4 क्लासेस आपण पाहणार आहे, फायकोमायसेटिस, अस्कोमायसेटिस, बॅसिडिओमायसेटिस आणि ड्यूटरमायसेटिस. बॅसिडिओमायसेटिस मध्ये मेटिंग टाईप पॉझिटिव्ह, मेटिंग टाईप निगेटिव्ह, एकाला मेल एकाला फिमेल असं कन्सिडर केलंय आपण. बघा त्याचे हे जे सिंगल सेल आहेत, they will act as what? They will act as a positive mating type and negative mating type, or male or female, plus or minus. आणि इथं बघा या ठिकाणी हे फ्यूज होणार आहे. हे दोन्ही पण काय होणार आहे, हे दोन्ही पण जे आर्म्स आहेत ना ते फ्यूज होणार लाईक दिस. हे फ्यूज झाले आणि फ्यूज झाल्यानंतर एकाच सेलमध्ये दोन न्यूक्लियस प्रेझेंट असतात. एका सेलमध्ये दोन न्यूक्लियस प्रेझेंट म्हणजे त्यांचे सायटोप्लाझम तर फ्यूज झाले पण न्यूक्लियस अजून फ्यूज झालेला नाही. मग त्या कंडिशनला आम्ही म्हणतो डायकॅरियोटिक मायसेलियम. ओके. N+N. And once they fuse, they form what? They form a basidiocarp. Basidiocarp like this. Basidiocarp, which is present inside the internally, which is present internally.
and now this there are two nuclei, you can see here, देखो easily से अभी यहाँ दिख रहा है, यहाँ दो न्यूक्लियाई है, अभी फ्यूज हुए क्या नहीं। अब मगर कैरियोगेमी की बात, मतलब न्यूक्लियस फ्यूज हो जाने के बाद, there is, you can see here karyogamy is nothing but fusion of two nucleus, and once fusion of two nucleus occur, the another term used for that condition is said, we already know, that is fertilization. Fusion of male and female gamete is called as fertilization. Here you can see two nuclei get fused and there is a single nuclei. Now it is diploid, 2n diploid, okay, 2n असणार आहे. Now this will develop under basidium, and basidium produce a spore. Basidiophores produces spores, and that spores again resulting into the formation of positive mating type and negative mating type parents. In other fungi like Ascomycetes and Basidiomycetes, a dikaryotic stage or dikaryophase, that is N plus N or two nuclei per cell occurs. Such a condition is called as dikaryon. Later parental nuclei fuse and the cells become diploid. कोणामध्ये सापडते अशी कंडिशन डायकॅरियन स्टेज? Ascomycetes आणि Basidiomycetes. Deuteromycetes आणि Phycomycetes मध्ये नाही. ओके, दिस इज अ फंगल फ्रुटिंग बॉडी, मशरूम सारखं दिसतंय, तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी स्पोर तयार होतात सगळे, हे जे गिल्स लिहिलेले ना हे आतल्या साईडचं, इथं स्पोर तयार होतात. द अपर स्ट्रक्चर इज कॉल्ड एज फ्रुटिंग बॉडी, वाईल द लोअर स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन सबस्ट्रॅटम, म्हणजे ज्याच्यावर ते ग्रो झालेलं आहे त्याच्यामध्ये ते जे प्रेझेंट असणार आतल्या साईडला त्याला म्हणतात मायसेलियम. दिस वन इज स्टेम, दिस वन इज कॅप, अँड द अपर एरिया स्ट्रक्चर इज नोन एज फ्रुटिंग बॉडी. किंगडम फंजाई क्लासिफाय केलेला आहे ऑलरेडी, आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे मागच्याच आपण बघितलेलं आहे. 4 आपल्याला मेन क्लास पाहायचे आहेत. कोणते कोणते? तर त्यातला आहे पहिलं आपण नाही पाहणार, हे सगळ्यात शेवटी पाहू आपण. ड्यूटरोमायसिटिस विच इज नोन एज फंजाई इनपरफेक्टी. का यांना इनपरफेक्टी म्हणलंय, इम्परफेक्टी असं का म्हणलंय यांना? कारण याच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं का क्लिअरली असं माहीत नाहीये अजून, त्यामुळे त्याला म्हणले फंजाई इम्परफेक्टी. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यांच्यामध्ये होतं असे 3 क्लास आपण खूप डिटेलमध्ये पाहणार आहे. फायकोमायसिटिस, ओके, फायकोमायकोटा. मायकोलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ फंगस. सगळ्या फंजाच्या स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो बायोच्या त्याला म्हणतात फायकोलॉजी. ओके, आणि त्यातले आपण 3 क्लास खूप डिटेलमध्ये पाहणार आहे ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, माहिती आहे, नोन आहे. एक आहे फायकोमायसिटिस, दुसरा आहे अस्कोमायसिटिस, तिसरा आहे बॅसिडिओमायसिटिस. ओके, त्यांना ऑर नेम दिलेले ते खूप महत्वाचे आहेत, ऑर नेम दिलेले. फायकोमायसिटिसला ऑर नेम आहे अल्गल फंजाई, कारण काय करतात एका कॉलम मध्ये हे सगळे फायकोमायसिटिस, अस्कोमायसिटिस, बॅसिडिओमायसिटिस, ड्यूटरोमायसिटिस, आणि दुसऱ्या कॉलम मध्ये ह्यांचे कॉमन नेम लिहितात आणि मॅच द फॉलोइंग. ओके, Phycomycetes also known as algal fungi, Ascomycetes is known as a sac fungi, Basidiomycetes is known as club fungi, and Deuteromycetes is known as fungi imperfecti. Okay, फर्स्ट वन फायकोमायसिटिस. आपण एक 1 by 1 घेऊया आता. याचं सगळ्यात वेल नोन एक्झाम्पल आहे रायझोपस, अल्सो नोन एज ब्रेड मोल्ड. आणि मी तुम्हाला म्हणलो होतं मागाशी एक पॅरासायटिक फंगस आहे, पॅरासायटिक फंगस, तिचं नाव आहे अल्ब्युगो. अल्ब्युगो इज द पॅरासायटिक फंगस विच ग्रोज ऑन अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच ग्रोज ऑन मस्टार्ड प्लांट. मोहरीचं जे झाड असतं त्याच्यावरती ग्रो होते, त्याला म्हणून म्हणलं जातं, त्याला लिव्हिंग प्लांट्सवर ग्रो होते ना, म्हणून पॅरासायटिक फंजाई. ओके, दे ऑकर इन ॲक्वेटिक हॅबिटॅट्स अँड डिकेइंग वूड. कुठे असतात मोस्टली हे फायकोमायसिटिस? दिस आर नोन एज लोअर फंजाई. लोअर फंजाई म्हणजे सर्वात सुरुवातीचे, जसं जसं इव्होल्युशन होत गेलं तसं तसं पुढच्या ह्या जाती आल्या फंगसच्या, अस्को असतील किंवा बॅसिडिओ असतील, ड्यूटर असतील, ते नंतर नंतर समजायला लागलं. पण सगळ्यात अगोदर कोणती होती तर फायकोमायसिटिस विच इज नोन एज लोअर फंजाई, अँड दे ऑकर इन aquatic habitats and on a decaying wood in moist and damp places or as a obligate parasites on plants. Obligate parasites म्हणजे कंपल्सरी, त्यांना दुसरा पर्याय नाही, ते कधीच सॅप्रोफाइट म्हणून ऍक्ट होऊ शकत नाही, ते कधीच डिकेइंग मॅटरवर जगू शकत नाही, त्यांना लिव्हिंगच ऑर्गॅनिझम रिक्वायर्ड आहेत. मायसेलियम कसं असतं त्यांचं? असेप्टेट. असेप्टेट म्हणजे काय? पडदे नसणार,
म्हणजे सगळे न्यूक्लियस कसे असतील, एकमेकांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये, प्रॉक्झिमिटी मध्ये असतील क्लोज, त्यामुळे त्या कंडिशनला आपण दुसरं म्हणतो. त्या सिस्टमला आणखी एक नाव देतो, सिनोसायटिक हायपी. अशा हायपीला आपण काय म्हणतो, सिनोसायटिक हायपी. एक्झाम्पल्स आर म्युकर, रायझोपस, अल्ब्युगो. रायझोपस तुम्ही स्ट्रक्चर इथं बघू शकता, ब्रेडवर ग्रो झालेलं रायझोपस पण तुम्ही बघू शकता, आणि स्ट्रक्चर कसं असतं तेही तुमच्या इथं लक्षात येते. Albugo, which is a parasitic fungi, grow on moori leaves. Okay. फायकोमायसिटिस मध्ये दोन टाईपनी रिप्रोडक्शन होतं, असेक्शुअल एज वेल एज सेक्शुअल. आता कसं आहे असेक्शुअल मधलं रिप्रोडक्शन, टेक्स प्लेस बाय झूस्पोर्स. कधी लक्षात ठेवा, नाव आलं ना झूस्पोर तर ते मोटाईल असतात. झू म्हणजे ॲनिमलचे रिलेटेड, ॲनिमल मोटाईल आहेत, सो झूस्पोर्स आर मोटाईल. आणि कोनिडिओफोर्स नाव आलं तर ते मोटाईल नसतात. अप्लॅनोस्पोर नाव आलं तर ते मोटाईल नसतात. वेगवेगळ्या टाईपचे स्पोर्स आहेत हे फक्त. ओके. फक्त जे झूस्पोर आहेत, you can see here the Phycomycetes which produce zoospore having a two type of a flagellum. Okay. एका फ्लॅजेलम आहे ना जो विप्लॅश फ्लॅजेलम आहे. विप्लॅश फ्लॅजेलम म्हणजे काय मी ऑलरेडी सांगितलेलं आहे बघा. विप्लॅश फ्लॅजेलम मध्ये त्याचा बेस ब्रॉड असतो, अपेक्स मात्र नॅरो असतो. बेस ब्रॉड असणार, अपेक्स नॅरो असणार, विप्लॅश फ्लॅजेलम. आणि दुसरं जे याचं फ्लॅजेलम आहे दॅट इज कॉल्ड एज टिन्सेल फ्लॅजेलम. टिन्सेल इट मीन्स इट हॅव्हिंग अ ब्लिस्टर्स. असं बघा हेरी ग्रोथ आहे याच्यावर, त्याला म्हणतात टिन्सेल फ्लॅजेलम. असे दोन फ्लॅजेला आहेत. आता फ्लॅजेला आहेत म्हणलं मोटाईल असणारच, नो डाऊट. दॅट्स वाय दे आर नोन एज झूस्पोर. द स्पोर्स which having a flagellum, hence they can show motility, and therefore they are known as zoospores. So स्पोरेंजियम मधून स्पोर्स बाहेर पडणार, ते तर ते कसे असतील, झूस्पोर असतील नाहीतर अप्लॅनोस्पोर असतील. अप्लॅनोस्पोर असतील नॉन मोटाईल असतील, मग ते झूस्पोर असतील तर ते मोटाईल असतील. ओके. आणि सगळे स्पोर कुठे तयार करत असणार आहे, स्पोरेंजियम मध्ये. स्पोरेंजियम कुठं असतं, विच इज अ टॉप टिप, टिपला नाही का ज्याच्यामध्ये स्पोर्स स्टोअर केलेले असतात, लाईक दिस. हिअर हिअर यू कॅन सी हिअर, दिस इज अ स्पोरेंजियम. ओके. सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं यांच्यामध्ये, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं एकतर आयसोगॅमस किंवा अनआयसोगॅमस और उगॅमस, कसे असू शकतं. आयसोगॅमस, अनआयसोगॅमस आणि उगॅमस काय हे नीट समजून घ्या पहिलं. ज्या वेळेस मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघांची साईज सेम असते त्याला म्हणतात आयसोगॅमस. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघांची साईज सेम असेल तर म्हणायचं आयसोगॅमस. उगॅमस म्हणजे ज्यावेळेस एग सेल लार्जर असणार आणि मेल एग सेल लार्जर असणार, किंवा फिमेल पॅरेंट कडून येणारे गॅमेट जे आहे फिमेल गॅमेट ते लार्ज असणार, मेल गॅमेट स्मॉल असणार, देन इट इज सेड टू बी अ oogamous. And female gametes here are non-motile. Female gametes here are non-motile. Size wise they different आहेत, that's why they are dissimilar. आणि जे अनआयसोगॅमस ही जी कंडिशन आहे, ज्या ह्याच्यामध्ये मात्र ह्याच्यामध्ये पण दोघांची साईज सेम नसते. मेल गॅमेट फिमेल गॅमेट दोघांचीही साईज सेम नसते, डिफरंट साईज असते. म्हणजे मेल गॅमेट मोठा असू शकतं, फिमेल गॅमेट छोटा असू शकतं, याला म्हणतात अनआयसोगॅमस कंडिशन. हे तिन्ही जे गॅमी आहेत, गॅमी, ते गॅमी सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या अंडर येतात. उगॅमस, अनआयसोगॅमस अँड आयसोगॅमस. ओके. झायगोस्पोर्स आर फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ टू गॅमेट्स. आता हे दोन गॅमेट्स कसे आहेत बघू आपण. इथं बघू शकता तुम्ही, मायसेलियम जो आहे ना तो एक्सपांड झालेला आहे. एकाला पॉझिटिव्ह दिले, एकाला निगेटिव्ह दिले. मेल फिमेल असं नाही म्हणत आहे, एकाला पॉझिटिव्ह एकाला निगेटिव्ह. प्लस अँड मायनस स्पोर्स आर प्लांटेड ऑन द न्यूट्रिएंट मिडियम. दोन स्पोर इथं टाकलेले आहेत न्यूट्रिएंट मिडियम वरती. न्यूट्रिएंट मिडियम म्हणजे काय, त्या फंगसला ग्रो होण्यासाठी लागणारं मिडियम, त्याला म्हणतात न्यूट्रिएंट मिडियम. ओके. आणि जे पॉझिटिव्ह स्पोर आहेत त्यांनी तयार केलेले मायसिलियम, निगेटिव्ह स्पोरनी पण मायसिलियम तयार केलेले, आणि ते मायसिलियम फ्यूज झाले. तिथे तुम्ही पाहू शकता फ्युजन प्रोड्युसेस झायगोस्पोर्स. झायगोस्पोर्स म्हणजे काय, they due to fusion of these two different parent they produce spore like structure, and that spores produce long tubules. इथनं परत लॉंग ट्यूब्यूल फॉर्म होणार आहे, इथं फॉर्म झाली तशी. and at the tip of long tubule there is a sporangium, and sporangium contains spores, and the spores
get spread and form a new fungal body. Zygospore germinate to form a new hyphae. Okay. Second type of a fungi is a sac fungi. नावातच आहे sac fungi which look like a sac. युनिसेल्युलर याच्यामध्ये कोण असतील अस्कोमायसिटिस मध्ये तर ईस्ट अँड सॅकरोमायसिस. ईस्ट हे कॉमन नेम आहे. सॅकरोमायसिस मध्ये सी डबल पाहिजे, SACC. सॅकरोमायसिस हे त्याचं सायंटिफिक नेम आहे, ईस्ट ऑर सॅकरोमायसिस. आणि मल्टीसेल्युलर याचं गुड एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. ओके. दे आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. डिकम्पोजर, डेडवर सर्वाइव्ह करणार आणि पूर्ण त्याची माती करून टाकणार. पॅरासायटिक, लिव्हिंग वर डिपेंड असणारे. आणि कोप्रोफिलस फंजाय. कोप्रोफिलस म्हणजे विच ग्रो ऑन काऊ डंग, जी शेणावर वाढते तिला म्हणतात कोप्रोफिलस. मायसेलियम इज ब्रांच अँड सेप्टेड. मगाशी असेप्टेड होतं त्यामुळे सिनोसायटिक हायपी. आता इथं ब्रांच डे सेप्टेड आहे म्हणजे त्याला तुम्ही म्हणणार सेप्टेड हायपी. ओके. आणि ईस्ट मध्ये तुम्ही बघू शकता ईस्टचं स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज अ युनिसेल्युलर फंजाय, त्यामुळे एकच सेल आहे. आणि जसं टिपिकल युकॅरियोटिक सेलमध्ये जेवढे सेल ऑर्गॅनलीज असतात तेवढे सगळे सेल ऑर्गॅनिज तुम्हाला इथं पाहायला मिळतील. बघा कोणते कोणते सेल ऑर्गॅनिज आहेत. न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये, इथं तुम्हाला बघू शकता हे रायबोझोम आहे, इथं मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दिसते इकडे, व्हॅक्यूल आहे, सायटोप्लाझम आहे, गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे, काही मायक्रोबॉडीज प्रेझेंट आहेत. म्हणजे एखाद्या टिपिकल युकॅरियोटिक सेलमध्ये जे जे प्रेझेंट असायला हवं ते सगळं या ईस्ट मध्ये प्रेझेंट आहे. ओके. पेनिसिलियमचं स्ट्रक्चर खूप सुंदर या ठिकाणी दिलेले आहे. पेनिसिलियमचा शोध कसा लागला त्याची एक स्टोरी आहे, मी तुम्हाला म्हणलं होतं मागच्या वेळेस, सांगतो मी तुम्हाला. आज लेक्चर म्हणजे झालंय मला टाइम बरोबर प्रॉपर, तर मी तुम्हाला ती स्टोरी एक्सप्लेन करतो कसा शोध लागला पेनिसिलियमचा. युनिसेल्युलर ईस्ट आहे आणि हे पेनिसिलियम आपण पाहतोय. आता पेनिसिलियम मध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे थोडंसं जर डिटेलमध्ये स्ट्रक्चर पाहिलं तर हा जो ट्यूब सारखा पोर्शन दॅट इज कॉल्ड एज स्टाईप. स्टाईपला जे ब्रांचेस आहेत त्यांना म्हणतात मेट्युली. मेट्युली किंवा मेट्युला. आणि ऑन द टिप ऑफ दॅट मेट्युला देर आर कोनिडिया. देर आर कोनिडिया. And when that conidia gets lost from the site, the remaining structure is called as फियालिड्स. फियालिड्स. ओके. मेट्युला हे मेट्युला, मेट्युलाच्या टिपला काय आहे फियालिड्स, आणि फियालिड्स प्रोड्युसेस कोनिडिया. अस्कोमायसिटिस सॅक फंजाय. ओके. asexual reproduction occurs by producing conidia. Conidia are produced on exogenously. एक्झोजिनसली म्हणजे बाहेरच्या साईडला, एंडोजिनसली म्हणजे आतमध्ये. एक्झोजिनसली ऑन द स्पेशल मायसिलियम कॉल्ड कोनिडिओफोर. हे जे स्पेशल मायसिलियम आहेत ना, दिस इज कॉल्ड एज कोनिडिओफोर, ऑन विच कोनिडिया आर प्रोड्यूस. अँड कोनिडिया जर्मिनेट टू प्रोड्यूस मायसिलियम. व्हेरी सिम्पल. कोनिडिया काय करणार आहे, एखाद्या प्रॉपर एखाद्या साईडला पडणार आणि तिथून ते काय करणार, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, मायसिलियम मध्ये होणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कसं होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये अस्कोमायसिटिस मध्ये दे प्रोड्यूस अस्कोस्पोर्स. सेक्शुअल अस्कोमायसिटिस प्रोड्यूस अस्कोस्पोर्स. बॅसिडिओमायसिटिस प्रोड्यूस बॅसिडिओस्पोर्स. सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये. and they produce these spores एंडोजिनसली म्हणजे बॉडीच्या आतमध्ये प्रोड्यूस करणार. कोनिडिया कसे बाहेर होते वरती, तसं अस्कोस्पोर्स बॉडीच्या आतमध्ये प्रोड्यूस होणार आहे इन अ सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज अस्की. अस्की म्हणजे सॅक, बायोलॉजीमध्ये लक्षात ठेवा, ASCI. अस्कीचं मिनिंग असतं सॅक. अस्काय म्हणजे अनेक आणि अस्कस म्हणजे एक. सिंगल सॅक अस्कस, मेनी सॅक अस्काय. अस्काय आर अरेंज्ड टू फॉर्म अ अस्कोकार्प. अस्काय कसे अरेंज झालेले आहेत, अस्कोस्कार्प प्रोड्यूस होण्यासाठी अस्काय अरेंज झालेले आहेत. अस्काय आर अरेंज्ड टू फॉर्म अ अस्कोकार्प ऑन अ फ्लोटिंग बॉडीज. एक्झाम्पल्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. अस्कोमायसिटिसचे एक्झाम्पल ॲस्पॅरजिलस. ॲस्पॅरजिलस नायगर नावाची एक फंगस आहे. क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया नावाची एक फंगस आहे, खूप इम्पॉर्टंट आहे ही.
क्लिनिकली खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे डॉक्टरांना मेडिसिन मिळतं ह्या फंगस पासून. मला तुम्ही त्या प्लांटचं नाव सांगायचं ज्याच्यावर ही ग्रो होते. क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया फंगस ग्रो ऑन विच प्लांट, आणि न्यूरोस्पोरा गॉसिपी किंवा न्यूरोस्पोरा क्रॅसा, हे न्यूरोस्पोरा क्रॅसा ही जी फंगस आहे तिला जेनेटिक्स मध्ये खूप वॉन्टेड आहे. बरेचसे जेनेटिक्सचे एक्सपेरिमेंट ह्या फंगस वरती होतात न्यूरोस्पोरा क्रॅसा मध्ये. आणि न्यूरोस्पोरा गॉसिपी used in production of vitamin B12. Aspergillus niger used in production of vitamin C. लक्षात ठेवा, युजेस लक्षात ठेवा त्यांचे. न्यूरोस्पोरा इज युज्ड इन अ बायोकेमिकल अँड जेनेटिक वर्क, म्हणलं जेनेटिक मध्ये खूप वॉन्टेड. मेनी मेंबर्स लाईक मोरल्स अँड बफल्स, ट्रफल्स पाहिजे तर टी टाका, ट्रफल्स आर इडिबल अँड मोर डेलिकेसीस, म्हणजे खूप खायला चांगले आहेत. फंगसचे हे जे मेंबर आहेत मोरल्स अँड बफल्स, हे खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असतात. ओके, इथे तुम्ही अस्कोस्पोर पाहू शकता. and this is ascoscarp, म्हणलं सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. दिस इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर. अस्की एकच आहे ना, मग अस्कस हे एकच आहे ना स्ट्रक्चर पूर्ण, अस्कस. अँड हिअर देयर इज अ अस्कोस्पोर्स. Aspergillus niger fungus, Aspergillus niger. This is Claviceps purpurea and this plant is known as, मी नाव सांगून टाकतो तुम्हाला, अर्गॉट ऑफ राय या प्लांटचं नाव आहे. अर्गॉट ऑफ राय हे अर्गोटामाइन नावाचं ड्रग प्रोड्यूस करतं. आता एवढं तरी फाइंड आउट करा याचा यूज काय, याचा यूज काय. ओके, क्लॅव्हिसेप्स पर्पुरियाचा यूज काय फाइंड आउट करा. अर्गॉटचा यूज फाइंड आउट करा. न्यूरोस्पोरा. Third fungi we are going to study, that is Basidiomycetes, which is known as commonly याचं जे नाव आहे त्याला क्लब फंजाय म्हणतात. बॅसिडिओमायसिटिसला, अस्कोमायसिटिसला सॅक फंजाय म्हणतात. क्लब फंजाय म्हणून यूज केलं जातं कारण ह्याचे जे स्ट्रक्चर आहेत तुम्ही जर बघितले असतील तर ते फॅसिनेटिंग स्ट्रक्चर आहेत किंवा अट्रॅक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत. त्यामुळं बऱ्याचदा क्लब्स मध्ये हे यूज केलं जातं फॉर डेकोरेशन. सो इट इज नोन एज क्लब फंजाय. includes mushrooms, very important, mushrooms, bracket fungi and puff balls. हे puff balls आहेत, these are puff balls. ओके, हे पण फंगसचाच एक टाईप आहे, पफ बॉल्स. हे मशरूम आहेत, हे सगळे मशरूम आहेत, तुम्ही पाहू शकता. दे ग्रो इन, वेअर दे ग्रो, आता हे तुम्ही बऱ्याचदा बघितलंय ना सॉइल वरती वगैरे आहे ना, सॉइल वरती, हे लॉग्स वरती, लाकडाच्या ओंडक्यांवरती, ट्री ट्रम्प्स इथे दिसते, ट्री स्टम्प्स अँड लिव्हिंग इन अ प्लांट बॉडी दॅट्स अ पॅरासाइट. रस्ट अँड स्मट्स हे डिसीज आहेत, रस्ट अँड स्मट्स हे डिसीज आहेत. हा जर ह्या पॅरासायटिक आहेत, हे पॅरासायटिक, हे दोन्ही पण रस्ट अँड स्मट्स पॅरासायटिक आहेत. हे जर झाले प्लांटवर पडले तर ते भुगा करून टाकतात. जिथे ते प्लांटचा पार्ट अफेक्ट करतील ना त्याचा पूर्ण चुरा करून टाकतात आतमध्ये, काही ठेवत नाही त्याला. रस्ट म्हणजे पूर्ण त्याची रस्टच करून टाकतात ते. मायसेलियम इज ब्रांच्ड अँड सेप्टेड, पहिलंच फक्त सेप्टेड आहे, मागचं पण बॅस्को पण सेप्टेड आहे आणि बॅसिडिओ पण सेप्टेड आहे. हा डिफरन्स आहे, नीट लक्षात ठेवा. asexual reproduction generally not found, very 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 important. बॅसिडिओमायसिटिस मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन नाहीये, but vegetative reproduction occurs by fragmentation and which is very common. म्हणजे याचा जर कुठला पार्ट तुटला कशाचा, हा याचा पार्ट समजा इथला कट झाला, खाली पडला, जिथे पडेल तिथे परत ते ग्रो होऊ शकतं, लाईक दिस. म्हणून म्हणलंय असेक्शुअल रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन. This Basidiomycetes very important fungi, agaricus, Ustilago and Pusinia. हे माहिती नाही डिसीज कॉज करतं पुसिनिया. हा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ॲगॅरिकस हे इडिबल मशरूम आहे, खातात हे खाण्यायोग्य मशरूम आहे ॲगॅरिकस. युस्टिलागो कॉजेस डिसीज कॉल्ड एज स्मट. युस्टिलागोमुळे रोग पडतो प्लांट्सवरती, त्याला म्हणतात स्मट. आणि पुसिनियामुळे जो रोग पडतो त्याला म्हणतात रस्ट. ओके, सेक्स ऑर्गन्स आर ऍबसेंट. बॅसिडिओमायसिटिस मध्ये सेक्स ऑर्गन्स नाही, बट प्लाझ्मोगॅमी ऑकर्स बाय फ्युजन ऑफ टू व्हेजिटेटिव्ह और सोमॅटिक सेल्स और डिफरंट स्टेन्स और जिनोटाइप्स. दोन वेगवेगळे जिनोटाइपचे, दोन डिफरंट स्टेन्सचे, म्हणजे पॉझिटिव्ह स्टेन आणि निगेटिव्ह स्टेन, जिनोटाइप्स फ्यूज होतात. प्लाझ्मोगॅमी ऑकर, बट
सेक्स ऑर्गन ॲबसेंट आहेत, म्हणजे मेल गॅमेट प्रोड्यूस करणारे मेल सेक्स ऑर्गन, फिमेल गॅमेट प्रोड्यूस करणारे फिमेल सेक्स ऑर्गन, असं काही प्रेझेंट नसतं यांच्यामध्ये. द रिझल्टंट स्ट्रक्चर इज डायकॅरियोटिक, कारण प्लाझ्मा फ्यूज झाल्यानंतर काय होणार, प्रोटोप्लाझम फ्यूज झाल्यानंतर डायकॅरियोटिक स्ट्रक्चर फॉर्म होणार अँड इट गिव्स राईज टू बॅसिडियम. काय प्रोड्यूस करणार येते, बॅसिडियम. कॅरियोगॅमी अँड मिओसिस ऑकर इन बॅसिडियम प्रोड्युसिंग 4 बॅसिडियोस्पोर्स एक्झोजिनसली. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॅरियोगॅमी म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीला मिनिंग आहे, शब्दाला मिनिंग आहे, ते चांगलं लक्षात राहिलं पाहिजे आपल्या. कॅरियोगॅमी म्हणजे फ्युजन ऑफ न्यूक्लियस. फ्युजन ऑफ न्यूक्लियस झाल्यानंतर मिओसिस ऑकर्स होणार आहे. फ्युजन ऑफ न्यूक्लियस झाल्यानंतर डिप्लॉइड स्टेज होणार ना 2n, आणि 2nचं मिओसिस झाल्यानंतर परत हॅप्लॉइड स्टेज होणार आहे. आणि हॅप्लॉइड स्टेज म्हणजे हॅप्लॉइड जे असणार ना, ते 4 सेल्स तयार केले असतील त्यांनी, पण इथे 4 सेलच्या ऐवजी वर्ड काय आपण यूज करतोय, 4 बॅसिडियोस्पोर्स एक्झोजिनसली, म्हणजे बॉडीच्या बाहेर. बॅसिडिया आर अरेंज इन फ्लोटिंग बॉडीज कॉल्ड बॅसिडियोकार्प. दिस इज बॅसिडियोकार्प. हे बघा, हे जे आहे ना, हे तुम्हाला आतलं जे स्ट्रक्चर दिसते ना, दिस इज नोन ॲज बॅसिडियोकार्प. ओके, 3 एक्झाम्पल मस्त लक्षात ठेवायचे. ॲगॅरिकस, युस्टिलागो अँड प्युसिनिया. Last fungus we are going to study, that is Deuteromycetes, also called as fungi imperfecti, because only their asexual or vegetative phases are known. Sexual reproduction होतं का नाही हे परफेक्टली अजून कोणालाच माहिती नाही. When perfect sexual stages are discovered, they were often moved to Ascomycetes and Basidiomycetes. म्हणजे ऍक्च्युली यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन अजूनपर्यंत डिस्कवर झालेलं नाही, म्हणून यांना इम्परफेक्ट फंजाय म्हणतात. ओके, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन डिस्कवर व्हायच्या अगोदरच यांच्यामध्ये यातल्या काही स्टेन्स, यातल्या काही जाती कन्वर्ट झाल्या ॲस्कोमायसिटिस मध्ये आणि बॅसिडिओमायसिटिस मध्ये. ओके, it is possible that this asexual and vegetative stage have been given one name and placed under the Deuteromycetes, and the sexual stage another, and placed under the another class. When the linkage were established, the fungi were correctly identified and moved out of the Deuteromycetes. ऍक्च्युली काय करता आलं असतं, ह्याच्यातले जे असेक्शुअल आहेत ना, आता हे असेक्शुअल आहेत आणि अस्कोमॅसिटीस ड्यूटरमॅसिटीस मधले असेक्शुअल आहेत ना, त्यांना एकत्र ठेवता आलं असतं आणि सेक्शुअल पूर्ण एक कॅटेगरीमध्ये करता आले असते. पण हे करण्या अगोदरच यांच्यातले काही ज्या स्पेसिस होत्या त्या डायरेक्ट अस्कोमॅसिटीस आणि ड्यूटरमॅसिटीस मध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. Okay, and good examples for Deuteromycetes are Alternaria crassa, Alternaria, then Coleototrichum and Trichoderma. Trichoderma ही पण अजिबात चांगली नाही, डिसीज कॉज करते. Coleototrichum and Alternaria. Alternaria crassa is also used in some genetic experiments. Deuteromycetes reproduce only by asexual spore. Only by asexual. अजिबात सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्यातलं माहिती नाही. जसं बॅसिडिओ मधलं असेक्शुअल माहिती नाही, सेक्शुअल माहिती आणि व्हेजिटेटिव्ह माहिती आहे. हे डिफरन्स आहेत, बारकावे हे प्रॉपर लक्षात राहिले पाहिजेत, त्याशिवाय पर्याय नाही. एनसीआरटी लाईन टू लाईन, आणि हे एनसीआरटीच आहे. अजिबात मी बाहेर गेलेलो नाही, कारण किंगडम म्हणजे इतका वास्ट टॉपिक आहे, मी घेत बसलो खूप वेळ जाईल आपला. मला वाटते तिथे मी ऑफकोर्स डिटेलमध्ये डीपमध्ये जाईलच, नो डाऊट, पण एवढं चांगलं आलं पाहिजे आपल्याला. नंतर आपण डिटेलचं आणि डीपचं बघूयात. ओके, Deuteromycetes reproduce only by asexual spores, that is Conidia. जो स्पोर असतील तर ते मुव्हिंग असतात, मोटाईल असतात. कोनिडिया आर नॉन मोटाईल. कोनिडिया आर नॉन मोटाईल. Mycelium is septate and branched. Mycelium is septate and branched, म्हणजे फायकोमायसिटीसच फक्त असेप्टेट होतं, म्हणून त्याला सिनोसायटिक हायपी म्हणले. बाकी सगळे सेप्टेट अँड ब्रांच्ड आहे. सम आर सॅप्रोफाइट्स, काही सॅप्रोफायटिक आहेत, काही पॅरासायटिक आहेत. प्रत्येक वेळी ह्यांचं मिनिंग सांगत बसणार नाही मी. मेजॉरिटी आर डिकम्पोजर्स ऑफ लिटर. लिटर म्हणजे कचरा खाली पडलेला असतो ना जंगलामध्ये वगैरे, झाडाची पानं, ते डिकम्पोज करणारे. अँड हेल्प इन मिनरल सायक्लिंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं माहिती का, प्लांट्स ॲब्झॉर्ब करतात मिनरल न्यूट्रिशन थ्रू रूट्स. ते सगळं त्या तिथल्या सॉइल मधलं मिनरल जे आहेत ना, सगळे प्लांट्समध्ये येतात. प्लांट ग्रो होतात, मोठे होतात, आणि त्यांच्या लिव्स मध्ये वगैरे हे स्टोअर केलेले असतात मिनरल्स.
सांगून ठेवतो तुम्हाला, ज्या वेळेस प्लांटचं लिव्स विल्ट होणार आहेत, विल्टिंग ऑफ लिव्स, पानगळती होणार आहे, त्यावेळेस हे समजतं प्लांटला. ऍब्सिसिक ऍसिड नावाचं हॉर्मोन आहे जे तिथं सिक्रिट होतं आणि ताबडतोब लगेच प्लांट त्या लिव्स मधलं शुगर ट्रान्सलोकेट करायला सुरुवात करतं. तिथून कुठे आणणार शुगर? जिथं स्टोरेज आहे दुसऱ्या लिव्स मध्ये नेईल आयदर किंवा स्टेम मध्ये नेईल किंवा ब्रांचेस मध्ये नेईल किंवा जिथे स्टोर करता येईल तिथली शुगर हलवली जाते. पान जे खाली पडतं त्याच्यात एनर्जी म्हणजे एनर्जी मटेरियल दॅट इज ग्लुकोज ठेवलं जात नाही, ते तिथून ट्रान्सलोकेट केलं जातं. आणि ट्रान्सलोकेशन ऑफ शुगर साठी एक इलिमेंट इम्पॉर्टंट आहे, त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा, बोरॉन. बोरॉन शिवाय शुगर ट्रान्सलोकेट होऊ शकत नाही. आणखी एक गोष्ट महत्वाची सांगतो, कॅल्शियम सुद्धा काढून घेतात त्यातलं. कशातलं? जे विल्ट होणार आहे ना लिव्स, त्यातलं कॅल्शियम काढून घेतात. कॅल्शियम प्लांट स्वतःकडेच ठेवतं, कारण कॅल्शियम इम्पॉर्टंट मिनरल आहे प्लांटसाठी सेल वॉल डेव्हलपमेंटला, ते पण काढून घेतलं जातं. म्हणजे पण थोडेफार मिनरल आणखी काही राहतात जे प्लांट चे लिव्स विल्ट झाल्यानंतर गळून पडल्यानंतर ते जमिनीवर येतात. आणि हे गरजेचं आहे. सगळंच प्लांट स्टोर करून ठेवत नाही, काही परत जमिनीला देतं. जमिनीमध्ये ते परत काय होणार? डिकम्पोज. कोण डिकम्पोज करणार? ड्यूटरमायसिटीस. बाकीचे काही बॅक्टेरिया आहेत, बाकीचे काही फंगस आहेत, ड्यूटरमायसिटीस, हे त्या पाण्याचं काय करतात? डिकम्पोजन करतात. आणि डिकम्पोजन केल्यानंतर त्याच्यावर परत वॉटरफॉल झाला किंवा रेनिंग झालं तर ते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार ते मिनरल्स, आणि ते डिझॉल्व्ह झालेले मिनरल्स पर्कोलेट होणार विथ वॉटर, ते जाणार एकदम खाली सॉइल मध्ये, आणि परत ते मिनरल ऍब्झॉर्ब करू शकतात प्लांट्स, किंवा ते विथ वॉटर दुसरीकडे जाणार, तिथल्या प्लांटसाठी ते उपयोगी होऊ शकतात. पण ही सायकल कंटिन्यू चालू राहते, याला म्हणतात मिनरल सायकलिंग. कॅल्शियमची अशी सायकल आहे, सल्फरचे, फॉस्फरसचे आहे, नायट्रोजनचे आहे, कार्बनची सायकल आहे, 9th मध्ये पाहिलेले आहे आपण. पण ते मिनरल सायकलिंग कंटिन्यू ठेवण्यासाठी यांचा खूप रोल महत्वाचा आहे. कोणाचा? ड्यूटरमायसिटीसचा. किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमल आपण डिटेलमध्ये पाहणारच आहे. आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इट इन्क्लूड्स ऑल यूकॅरियोटिक क्लोरोफिल कंटेनिंग ऑर्गॅनिझम विथ सेल्युलोजिक सेल वॉल. व्हेरी इम्पॉर्टंट. इकडे सेल्युलोजिक सेल वॉल आहे. हेट्रोट्रॉफिक पण आहेत काही प्लांट्स, ज्यांना आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणतो, इन्सेक्ट ट्रॅप करणारे, लाईक ब्लॅडर वोट. इथं दिसू शकते तुम्हाला, हे ब्लॅडर वोट प्लांट आहे. एवढं क्लिअरली काय दाखवलं नाही, पण तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला पहा एकदा ब्लॅडर वूड. परत ब्लॅडर वूड अँड व्हीनस फ्लाय ट्रॅप. व्हीनस फ्लाय ट्रॅप इथे दिसते तुम्हाला, व्हीनस फ्लाय ट्रॅप. इथे इन्सेक्ट गेला की हे लगेच काय होणार? तो फ्लाय ट्रॅप लगेच बंद होत असतो आणि आतमध्ये इन्सेक्ट डायजेस्ट केला जातो. असे ते एन्झाईम सिक्रेट करतं. ह्याच्या ज्या वॉल्स मधले आहेत ना, ते एन्झाईम सिक्रेट होतात. इन्सेक्ट आत डायजेस्ट होतो आणि ते डायजेस्टेड इन्सेक्ट मधून अमायनो ऍसिड वगैरे सगळे ते काय करतात? ऍब्झॉर्ब करून घेतात डायरेक्टली स्वतः. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. काही पॅरासायटिक प्लांट आहेत जे दुसऱ्यावर ग्रो होतात. माहिती तुम्हाला कसकुटा सांगितले मी त्या दिवशी. त्याला मराठीतनं एक सुंदर शब्द आहे, वापरत नाही आपण कधी, पण म्हणतात ते मराठीमध्ये कसकुटा. अमरवेल म्हणलं जातं शुद्ध मराठी भाषेमध्ये त्याला. प्लांटी इन्क्लूड्स फॉलोइंग क्लासेस. प्लांटीमध्ये आपण अल्गी खूप डिटेलमध्ये शिकणार आहे. ब्रायोफाइट्स, स्टेरोफाइट्स, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म खूप डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहे. ओके. किंगडम प्लांटीमध्ये लाईफ सायकल जी असते ती 2 डिस्टिंक्ट फेजेसमध्ये घडते लाईफ सायकल किंगडम प्लांटीची. एका स्टेजला आम्ही म्हणतो स्पोरोफायटिक स्टेज आणि दुसऱ्याला म्हणतो गॅमेटोफाइट. हे स्पोरोफाइट लिहिलंय, सॅप्रोफाइट वाचू नका. हे स्पोरोफाइट. सॅप्रोफाइट म्हणजे डेड मटेरियलवर, डेड मॅटरवर सर्व्हाइव्ह करणारे ऑर्गॅनिझम, आणि स्पोरोफाइट म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग. गॅमेटोफाइट म्हणजे गॅमेट प्रोड्युसिंग. ओके ओके. हे हा चला, आता काय आहे, आपण इथून कुठूनही सुरुवात करा. हे बघा, द अल्टरनेट, आणि दोन्ही सायकल एकमेकांना अल्टरनेट करतात. स्पोरोफाइटचं कन्वर्जन गॅमेटोफाइटमध्ये, गॅमेटोफाइटचं कन्वर्जन स्पोरोफाइटमध्ये, स्पोरोफाइटचं परत गॅमेटोफाइट, गॅमेटोफाइटचं परत स्पोरोफाइट, असं कंटिन्यू चालू असतं. द लेन्स ऑफ हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड फेजेस अँड वेदर दिस फेजेस आर फ्री लिव्हिंग ऑर डिपेंडंट ऑन इच अदर व्हेरी among different groups in plants. This phenomenon is known as alternation of generation. कारण कंटिन्युअसली स्पोरोफाइटचं गॅमेटोफाइट, गॅमेटोफाइटचं स्पोरोफाइट असं कंटिन्युअसली होत असल्यामुळं त्याला आम्ही म्हणतो
अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन ऍक्च्युअल असा टर्म वापरायला पाहिजे, हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. किंगडम ॲनिमालिया, काय कॅरेक्टरिस्टिक किंगडम ॲनिमलियाचे? दे आर मल्टीसेल्युलर हेट्रोट्रॉफिक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम विदाउट सेल वॉल. कुठलाच टर्म्स अशी नसेल मला ह्याच्यातली वाटते की जी नाही सर ह्याचं मिनिंग नाही कळलं, हे असं नसणार आहे याच्यामध्ये. सगळे तुम्हाला मिनिंग माहिती असतील, कारण आता भरपूर आपला पार्ट पुढे गेलेला आहे बायोलॉजीमध्ये. आपण आता थोडे पाय रोवायला लागलेलो आहोत. ते डायरेक्टली और इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट्स फॉर फूड. हे हेट्रोट्रॉफिक आहेत, त्यामुळे ऑफकोर्स काही स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे दुसऱ्यावर डिपेंड असणार आहे. दे डायजेस्ट फूड इन अँड इंटरनल कॅव्हिटी अँड स्टोअर फूड रिझर्व्स ॲज अ ग्लायकोजन ऑर फॅट. मोड ऑफ न्यूट्रिशन इज होलोझोइक बाय ingestion of food. They have a definite growth pattern and grow into adults that have a definite shape and size. बरोबर आहे. हेअर त्यांचा जो ग्रोथ पॅटर्न एक ठरलेला असतो तिथपर्यंतच ग्रोथ होते वगैरे वगैरे, आणि परत ॲडल्ट फॉर्म आल्यानंतर शेप साईजमध्ये पण चेंजेस आपल्याला थोडेसे पाहायला मिळतात किंवा स्पेसिफिक शेप साईजमध्ये चेंजेस होतात. हायर फॉर्म्स आहे हा किंगडम ॲनिमालिया अँड शो सेन्सरी अँड न्यूरोमोटार मेकॅनिझम. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये चाललेल्या गोष्टी किंवा कोण काय जे काही सेन्सेस आहेत, एन्व्हायरमेंटल सेन्सेस आहेत, ते प्रॉपरली यांना समजतात आणि अकॉर्डिंगली ते ॲक्टिव्हिटी शो करतात. कितीही मोठा जाळ लागलेला असेल शेजारी तरी प्लांट तिथून ट्रॅव्हल करू शकत नाही, फंगस तिथून ट्रॅव्हल करू शकत नाही. ह्याला म्हणतात न्यूरोमोटर ॲक्टिव्हिटी. सेन्स झाल्यानंतर त्याच्या रिलेटेड काहीतरी आपल्याला ॲक्टिव्हिटी शो करता आली पाहिजे, आणि ती करता येऊ शकते फक्त किंगडम ॲनिमलमधल्या ऑर्गॅनिझम्सला. most of them are capable of locomotion. This is very important sentence. किंगडम ॲनिमलिया मध्ये असं जर तुम्हाला ऑल ऑफ देम शो लोकोमोशन असं सेंटेन्स दिलं तर तुम्ही अनवधानाने किंवा ओघामध्ये करेक्ट म्हणणार, हा करेक्ट सेंटेन्स आहे, पण हे रॉंग सेंटेन्स आहे. सगळे ॲनिमल मूव्ह होऊ शकत नाहीत. काही ॲनिमल सिडेंटरी असतात, एकाच जागी फिक्स असतात. किंगडम ॲनिमलियामध्ये मी तुम्हाला सांगू शकेन किंवा माहिती असेल तुम्हाला, पोरीफेरा हा जो फायलम आहे किंगडम ॲनिमलियामधला, हा मूव्ह होत नाही. यातलं कोणी मूव्ह होत नाही, एका जागी फिक्स असतात. सायकॉन, स्पॉन्जेस एका जागी फिक्स असतात. अशा ॲनिमल तरी पण किंगडम ॲनिमलमध्ये आहेत, म्हणून तिथे लिहिले मोस्ट ऑफ देम आर. बहुत करून सगळे लोकोमोशन शो करतात. सगळेच करतात का? पण नाही. मोस्ट ऑफ देम आर कॅपेबल ऑफ लोकोमोशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय कॉप्युलेशन. कॉप्युलेशन मीन्स व्हॉट? देर इज अ इंटरॅक्शन बिटवीन मेल अँड फिमेल. सेक्स होतो मेल आणि फिमेलमध्ये, आणि मग गॅमेट ट्रान्सफर होणारे, गॅमेट फ्यूज होणारे, झायगोट फॉर्म होणार, झायगोट डेव्हलप होणार, त्याचा मोरुला, ब्लास्टुला, गॅस्ट्रुला असे स्टेजेस होणारे, एम्ब्रिओ फॉर्म होणार, एम्ब्रिओ डेव्हलप होणार, आणि मग त्यांचं बेबी एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग बेबी डिलिव्हर केली जाते बॉडीच्या बाहेर. या सगळ्या स्टेजेस सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्समध्ये होत असतात. दिस इज ऑल अबाउट द व्हायरसेस. न्यू टॉपिक, न्यू पार्ट हे याच्यातला व्हायरसेस. हा व्हायरस तुम्हाला दिसतोय, आतमधलं जेनेटिक मटेरियल त्यातलं तुम्हाला पाहू शकताय तुम्ही, आणि वरचं जे कोट आहे त्या कोटला म्हणतात कॅप्सिड. हे जे कोट आहे ना, हे जे वरचं कोटिंग आहे दॅट इज कॉल्ड एज कॅप्सिड, आणि आत जे आहे ते आहे जेनेटिक मटेरियल. व्हायरसेस, व्हायरॉइड्स अँड लायकेन्स असा टॉपिक राहिलेला आहे, तो आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला पाहूया.